CS सेटलमेंट आल्यापासून मार्केट ट्रेड करणं खूप जास्त अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. परत एकदा तुम्हाला सांगेल, एकतर उद्या शुक्रवार आहे आणि ट्रॅप होण्याची जास्त शक्यता आहे. त्या ट्रॅप्सला सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जे ते आपण डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी CS सेटलमेंटबद्दल जे ते आपण बोलूयात. इथं ही सेटलमेंट आल्यापासून मार्केटमध्ये ट्रेड करणं जे खूप जास्त अवघड झालेलं आहे. आजच्या दिवसाचा जो ट्रॅप होता तो एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. नसेल पाहिलेला तो पाहून घ्या, कारण की हा ट्रॅप जो आहे तो आज क्रिएट होणार आहे, पण मार्केट वरच्या साईडला जाण्याची जास्त शक्यता आहे. तुम्ही टेलिग्रामवरती ऑलरेडी पाहिलेला असेल, मी तो स्क्रीनशॉट तुमच्यासोबत शेअर केलेला होता माझ्या पेड ग्रुपचा. आता मला असं का वाटलं होतं की मार्केट वरच्या साईडला जाणार आहे, काय प्रोटेक्टेड होतं, कशा पद्धतीने त्याची स्ट्रॅटेजी होती, ही पूर्ण स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत मी एका इन्स्टिट्यूशनल लर्निंग सिरीजच्या माध्यमातून शेअर करत असतो इंस्टाग्रामवरती. जर तुम्ही अजून ती पाहिली नसेल तर पाहून घ्या. खूप इम्पॉर्टंट नॉलेज आहे. आता सध्या मार्केट प्रीमियम डीके करते, थोडंसं साईडवेज आहे, परंतु ज्यावेळेला मार्केट परत एकदा ट्रेंडिंग होऊन जाईल किंवा आपल्या स्ट्रॅटेजीजला सपोर्ट करणं जे ते सुरू करून जाईल, त्यावेळेला त्याचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. आणि ही पूर्ण स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मार्केट सध्या काय करतं आहे, थोडंसं साईडवेज राहतं आणि जो काही मेन मूव्ह द्यायचा आहे तो 3:15 नंतर देत आहे. आणि तो मूव्ह कम्प्लिटली अनप्रिडिक्टेबल असतो. कुणालाही माहीत नसतं मार्केट कुठल्या साईडला मोठी कॅन्डल बनवेल ते. आता याच्यामुळे थोडंसं रिटेल ट्रेडर्सला ट्रेड करणं जे ते अवघड होऊन जाते, गॅमलिंग टाईपमध्ये सुद्धा होऊन जाते. आणि उद्या देखील अशाच पद्धतीचे मूव्स मार्केटमध्ये येऊ शकतात. याच्यासाठी उद्याच्या डे लोवरती आपलं लक्ष असलं पाहिजे. निफ्टीवरती डे लो ब्रेकडाऊन करण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याच्यानंतर मार्केट ट्रॅप करण्यासाठी वरती येऊ शकतं. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं की मार्केटमध्ये आज बुलिश ट्रेंड पाहायला मिळू शकतो. तो पाहायला देखील मिळालेला आहे. इनफॅक्ट बँक निफ्टीवरती एक चांगली ग्रीन कॅन्डलसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. उद्या देखील आपल्याला असंच पाहायला मिळू शकतं. मार्केट ट्रॅप करण्यासाठी खाली येऊ शकतं आणि परत एक ग्रीन कॅन्डल जे ते फॉर्म करू शकतं. परंतु याच्या काय लेवल्स राहणार आहेत हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या शुक्रवार आहे. वर्षभर जरी मार्केट साईडवेज असलं तरी देखील शुक्रवारी ते साईडवेज असतं. त्याच्यामुळे शुक्रवारी जास्त ट्रॅप्स क्रिएट होत असतात. त्याच्यामुळे नो ट्रेड झोन सर्वात महत्त्वाचा राहील उद्याच्या दिवसासाठी. त्याला देखील आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल, स्ट्रक्चर्ड आणि व्हॉल्यूम बेस्ड ॲनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील असाच प्रयत्न असणार आहे. चला सुरुवात करूयात इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शनसोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रेडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालं आहे हे जाणून घेणं जास्त गरजेचं असतं, जेणेकरून आपण उद्याच्या मार्केटला चांगल्या पद्धतीने प्रिडिक्ट करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट सध्या प्रिडिक्ट करता येण्यासारखं नाही आहे. ग्लोबल कॉन्फ्लिक्ट्स म्हणा, वारंवार ज्या काही न्यूज येतात ते कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह. सोबतच आता हे नवीन CS जे आहे ते एकदम कमी होतं बाकीच्या गोष्टी, म्हणून अजूनही ह्याची भर पडलेली आहे. त्याच्यामुळे मार्केटला प्रिडिक्ट करणं खूप जास्त अवघड झालेलं आहे. सध्या एक्सपिरियन्स ट्रेडर्ससाठी सुद्धा ते अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे मी सध्या तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की ओव्हरनाईट पोझिशन्स काही कॅरी फॉरवर्ड करू नका. इंट्राडेमध्ये ट्रेड करणं तरीही सोपं आहे. ओव्हरनाईट पोझिशन खूप जास्त रिस्की आहे. एका दिवसात तुमचं अकाउंटसुद्धा वाईपआउट होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ओव्हरनाईट ट्रेडिंग जे ते सध्या तुम्ही करणं टाळा. इनफॅक्ट सध्या सर्वायवल टाईम आहे. हे जे CS सेटलमेंट आले ह्याच्यानंतर मार्केटला सेटल व्हायला थोडासा टाईम लागेल. सर्वांना स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. थोडक्यात काय तर कॅपिटल प्रोटेक्शन जे आहे किंवा सध्या सेव्हिंगचा टाईम आहे, स्वतःला वाचवून ठेवायचं आहे. उद्या जाऊन मार्केट व्यवस्थित होऊन जाईल, पण ट्रेडिंग करायला कॅपिटलच नसेल तर आपण काय करणार आहे. त्याच्यामुळे क्वांटिटीज आणि ट्रेडची क्वांटिटी दोन्ही तुम्हाला रिड्यूस करावं लागणार आहे. सध्या मार्केटमध्ये सर्वायवल टाईम आहे असं समजून घ्या. लेवल्सबद्दल बोलूयात. इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट रोज तुमच्यासोबत शेअर करत असतो, परंतु आज मी लाईव्ह येऊ शकलो नव्हतो आणि ह्या लेवलसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या नव्हत्या. पण पेड ग्रुपमध्ये ह्या लेवल डेली बेसिसवरती मी शेअर करत असतो. बरोबर ह्या लेवलच्या मध्येच आज साईडवेज राहिलेलं जे ते मार्केट आपल्याला पाहायला मिळते. इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स नंतर ज्या डेली लेवल मी तुमच्यासोबत शेअर करतो त्याच्याबद्दल बोलूयात. नो ट्रेड झोन सर्वात महत्त्वाचा असतो. निफ्टी वरती जात होती, बुलिश राहत होती. ही आपली बुलिश अबाउटची लेवल होती. परत बाउन्स बॅक, परत सपोर्ट, परत बाउन्स बॅक. थोडक्यात लेवलने तर काम केलेलं आहे त्याच्या पद्धतीने, पण छोटे छोटे मूव्ह झालेले पाहायला मिळतात. आणि 4-5 पॉईंटच्या मूव्हला काही आपण मोठा मूव्ह आला किंवा चांगला मूव्ह आला असं कन्सिडर करू शकत नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो बँक निफ्टीवरती लक्ष ठेवा. बँक निफ्टी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या निफ्टीच्या मूव्हबद्दल एक अर्ली इंडिकेशन देत असते, कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्ट असलेले स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात. आणि पहा किती चांगल्या पद्धतीने आज बँक निफ्टीवरती आपल्याला मूव्ह आलेलं पाहायला मिळतोय बाय साईडचा. इथे एक डबल बॉटमचं फॉर्मेशन त्यांनी जे ते बनवलेलं पाहायला मिळतं नो ट्रेड झोनमध्ये. जशी याच्यावरती एक पहिली कॅन्डल आली आपली, एक चांगला आपल्याला डिस्कस केलेल्या टार्गेट 2 पर्यंत मूव्ह आलेलं पाहायला मिळतोय. 770 ते
58,075 मूव्ह आहे. जवळपास 200-250 पॉईंटचा मूव्ह आलेला बँक निफ्टीवरती पाहायला मिळतोय, ते देखील इतक्या साईडवेज मार्केटमध्ये. आता जर का याला डेली टाईम फ्रेमवरती आपण पाहिलं बँक निफ्टीला, तर जी ग्रीन कॅन्डल तुम्हाला पाहायला मिळते ना, त्याच्यावरून क्लिअर आयडिया येऊन जाईल की बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीचा बुलिश ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु निफ्टी मात्र हलू शकलेली नाही आहे. आता ती का जागेवरून तिच्या चेंज झाली नाही, पण तरी देखील सेन्सेक्सवरती एंड ऑफ द डे सी साईडला किती मोठा मूव्ह आला तुम्ही देखील पाहिलेला असेल. त्याचं काय रिझन आहे, शॉर्ट व्हिडिओत ऑलरेडी डिस्कस केलेले, ते पाहून घ्या. आता बँक निफ्टीवरती तर एक बुलिश ट्रेंड पाहायला मिळतोय, कारण की बँक निफ्टी दिवसभर चांगल्या अप ट्रेंडमध्ये होती. पण निफ्टी मात्र छोटीशी कॅन्डल बनवलेली पाहायला मिळते. जसं CES सेटलमेंट आली आहे तशा पद्धतीने कॅन्डल्स आपल्याला कशा पद्धतीच्या पाहायला मिळतात आहे हे देखील तुम्ही इथं पाहिलेलं असेलच. आता उद्या मला असं वाटतं की ह्याला फेक ब्रेकडाऊन दिले आणि मार्केट वरच्या साईडला जाण्याची जास्त शक्यता आहे. पण प्रिडिक्शनच्या बेसिसवरती आपण ट्रेडिंग करत नाही. न्यूज सध्या स्ट्रॉंग आहेत मार्केटमध्ये आणि CESमुळे मार्केटला प्रिडिक्ट करणं अवघड आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही आहोत. सर्वात महत्त्वाचं उद्या जे फॉलो करायचं आहे तो आहे नो ट्रेड झोन 24,680 ते 24,620च्या मध्ये तो आहे. आपला व्ह्यू आहे मार्केट बुलिश साईडचा, परंतु नाही गेलं तर अपोजिट डायरेक्शनच्या लेवलसुद्धा तुमच्यासोबत प्लॅन बी किंवा बॅकअप म्हणून शेअर करणार आहे. जर तुम्ही ओव्हरनाईट पोझिशन जर कॅरी फॉरवर्ड केलेली नसेल तर तुम्ही घाबरत नसाल. गॅपअप होऊ द्यात, गॅप डाऊन होऊ द्यात, काहीच फरक नाही पडत. जोपर्यंत ह्या लेवलच्या मध्ये ते ट्रेड करतंय, मार्केट ट्रेड करतंय, तोपर्यंत याच लेवल सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून आपल्यासाठी काम करणार आहेत. पण ह्या राऊंडअप लेवल नाही आहे, त्यामुळे लक्षात राहणार नाही. त्यामुळे ह्या लेवल चार्टवरती मार्क करून ठेवा. रेजिस्टन्सला ब्रेकआउट तेव्हाच मानू आपण ज्यावेळेला 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल, पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्यावेळेला मागच्या चार्टवरती निफ्टीचं त्याचं एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे, सॉरी बँक निफ्टीचं. 24,680च्या वरती उद्या निफ्टी बुलिश राहू शकते. 24,743, 24,811, 24,906 आणि 25,010 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. 24,620च्या खाली निफ्टी उद्या बियरिश राहू शकते. 24,514, 24,427, 24,325 आणि 24,228 आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. बाय द वे, तुमचा आजचा ट्रेडिंगचा दिवस कसा होता मला कमेंट करून नक्की कळवा. बँक निफ्टीबद्दल बोलूयात. बँक निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात, पण म्हणूनच एक लीडिंग इंडिकेटर म्हणून तुमच्यासाठी हे काम करत असतं. भले तुम्ही याच्यावरती ट्रेड करा किंवा करू नका, पण ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप गरजेचं आहे. 58,070 ते 57,950 आपला नो ट्रेड झोन राहील उद्यासाठी. 58,070च्या वरती बँक निफ्टी उद्या बुलिश राहू शकते. 58,173, 58,294, 58,427 आणि 58,573 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,950च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,833, 57,700, 57,541 आणि 57,381 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या प्रिडिक्शनसोबत. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर्ड बेस आणि व्हॉल्यूम ॲनालिसिस मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेट्ससाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर लाईक अँड कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.